नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांचं आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 5 ऑगस्ट आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केट मध्ये। मित्रांनो, आज आवक वाढली, एक लाईन ट्रॅक्टरची वाढली। काल 3च लाईन होते, आज 4 लाईनी ट्रॅक्टरच्या झाल्या आणि बाहेर थोडीशी आवक आहे पिकअपची। बघू शकता तुम्ही, टोटल आवक जर धरली तर 500 550 मध्ये आवक आहे। बघू काय बाजार भाव निघतं। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्या येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, बाजार भाव स्थिर चालू आहे, ना वाढत आहे ना कमी होतंय। वाढलं तरी 50-100 नी वाढतं आणि कमी झालं तर 50-100 नीच कमी होतं। जास्त काही बदल होत नाही बाजार भावात। फक्त बघू आता बांगलादेश चालू होणार आहे असं म्हणून राहिले, तर बघू कधी होणार आहे चालू। आणि जर ते झालं चालू तर शक्यता राहील की गोल्टीच्या बाजार भावात बदल होऊ शकतं। तर बघू काय होतं काय नाही। व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी काचेंचा बाजार भाव सांगेल। शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघून कळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि तुम्हाला अपडेट देत राहील मी बांगलादेशची काय नाही काय निघत आहे काय नाही। जर माहिती आली तर तुम्हाला लगेच भेटेल उद्या। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टर पासून सुरुवात करतोय। पहिल्या नागापासून तर बघू शेवटच्या नागापर्यंत काय बाजार भाव निघतं। पहिले ट्रॅक्टरचा बाजार भाव बघूया, त्याच्यानंतर पिकअपचा बाजार भाव बघू आणि पहिल्या नागापासून बघू काय भाव गेला हो। 540 रुपये जाईल। हा दे बघू शकतो मी 540 रुपये। कुठले? उंबरखेड। ओके, काय भाव गेलो? 1225 रुपये, 1225 रुपीज। कुठले? जोपूरचा कांदा आहे, 1225 रुपये। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे, ठीक। काय भाव गेला दादा? 480 रुपये राहिले, 480 रुपीज। कुठले? पिंपळगाव बसून तर ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1240 जायले, 1240 रुपीज। कुठला आहे कांदा? साकोरे, 1240 रुपये जायले, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1240 रुपये जायले, 1240 रुपीज। कुठला आहे कांदा? साकोऱ्याचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। मीडियम साईज कांदा आहे। काय भाव गेलं? 1252 जायले, 1252 रुपीज। कुठले? उंबरखेड। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे। पुढं बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे मित्रांनो, सुपर क्वालिटी। काय भाव गेलं? 1475 रुपये जायले, 1475 रुपीज। कुठले दादा? लोखंडेवाडीचा कांदा आहे। आणि याचं बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। प्रसाद गुलाबी ना, बर। काय भाव गेलं? 1252 रुपये, 1252 रुपीज, 1252। कुठले? धनवली। आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे, धनवली। पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1240 रुपये जायले, 1240 रुपीज। कुठले आता? पालखेड बंधारा। बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1613 रुपये जायले, मीडियम साईज मध्ये कांदा, एक साईज माल आहे, 1613, 1613 रुपीज। कुठले हो? तुमसारी, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांत गुलाबी, ठीक आहे। पुढं बघू किती गेलंय? 1201 रुपये जायले, 1201 रुपीज। कुठले दादा? उंबरखेड, 1201 रुपये। बघू शकतो क्वालिटी मीडियम साईज कांदा आहे। काय भाव गेला काका? 1311 रुपये जायले, 1311 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव ना, ठीक। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, ठीक। पुढं बघू काय भाव गेला? 1224 जायले, 1224 रुपीज। कुठले दादा? साकोरेवानी, ठीक आहे, साकोरे बघता ना,
आणि बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1395 ना? 25. 1325 जायले 1325 रुपीज. कुठला आहे कांदा? बिस्केटचा कांदा आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांत गुलाबी ना. ठीक. पुढं बघ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1260 रुपये जायले 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? जवळकेवणी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. जवळकेवणीचा कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो काका? 1256 1256 रुपीज. पिंपळगावचा कांदा आहे. पुढं बघू. 1240 रुपये जायले 1240 रुपीज. कुठले? आयरगाव ना. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. 1240 रुपये. किती गेलं? 1251. 1251 रुपीज. 1251. कुठला आहे कांदा? रवळस. बियाणं कोणतं होतं त्याचं? अनुराधा ना. ठीक. पुढं बघू मित्रांनो. पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण. बघू शकता तुम्ही. काय भाव गेलो? 1200 रुपये जायले 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? निफाड. बरं. 1200 रुपये जायले. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. 1200 रुपीज. 1200 रुपये. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टी. काय भाव गेली? 900 रुपये जायले ना. कुठले आपण? खैरवाडी. बघू शकतो तुम्ही. 900 रुपये जायले. 900 रुपीज. खैरवाडी. बियाणं कोणतं होतं? बियाणं ठीक आहे. चालेल. पुढं बघू. रेड पोर ना. रेड पोरचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1280 रुपये. 1280 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही. 1280 रुपये. रानवड. ठीक. गोल्टा आहे. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं? 851. 851 रुपये जायले 851 रुपीज. कुठले आपण? वनसगाव. 851 रुपये. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1181. 1181 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक सुक्याना. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. गोल्टी आहे मित्रांनो. काय भाव गेली गोल्टी? 850 रुपये. 851 रुपीज. 57 रुपीज. कुठले? चितेगाव. 857 रुपये जायले. चितेगावचं गोल्टी आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. गोल्टा माल आहे. सुपर गोल्टा आहे. काय भाव गेला? 1090 रुपये जायले. 1090 रुपीज. कुठले आता? चितेगाव. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1201. 1201 रुपीज. 1201 रुपये. कुठला आहे कांदा? रवळस. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. रवळसचा कांदा. बघू शकतो मी. खादे किती? 251. 251 जाईल. कुठले आता? कुठले हो? कारसूर. ठीक आहे. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1200 रुपये जायले का? 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरा. ठीक. आणि बियाणं कोणतं होतं? प्रशांत. बरं. 1151. 1151 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? गावठीचं बियाणं. ठीक आहे. 1151 जायले. 1151 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1250 रुपये जायले. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडीचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? रेड पोरचं बियाणं आहे. ठीक आहे. खैरवाडीचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू. काय भाव गेला काका? 800 रुपये गोल्टा आहे. बघू शकतो तुम्ही. 800 रुपीज. कुठली? माळवाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. ठीक आहे.
हो सिद्दीक शेख. धन्यवाद. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेलो? 1290 रुपये जायले. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा? वडनेर. बियाणं माहिती का? बॉम्बे सुपर. ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेला दादा? 840 रुपये जायले. 840 रुपीज. कुठले आपण? खडक बाजार. बरं ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1480 रुपये झाले. 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? डांग सोंगदाणे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद जयशंकर. 1480. 1480 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेलं? 1160 रुपये झाले. 1160 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. येल्लोरचं बियाणं आहे. सावरगावचं कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1180 रुपये राहिले. 1100 ते 1180 ना. 1180 रुपीज. आणि कुठला आहे कांदा? ओझरचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? गावठी. ठीक आहे. ओझर. काय भाव गेलं? 750 रुपये जायले ना. 750 जायले. बघू शकतो तुम्ही. 625 रुपीज. कुठले आपण? आयरगाव. ठीक आहे. 750 रुपये. काय भाव गेला दादा कांदा? 1140. बघू शकतो तुम्ही. 1140 रुपये जायले. 1140 रुपीज. कुठले आपण? हा नारायण टेंबी. ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1250 रुपये झाले. 1185 रुपीज. कुठला आहे कांदा? खैरवाडी ना. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे ना. बरं. गोल्टी काय भाव गेली? 880 रुपये. 880 रुपये झाले. 880 रुपीज. ठीक आहे. कुठले आपण? वडा एनर्जी. 880 रुपये.